नमस्कार. कारलं हे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि आठवड्यातून ते एकदा खायलाच हवं हे आपण सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच्या कडूपणामुळे ते कोणालाच आवडत नाही. तर आज मी जी पद्धत दाखवणार आहे त्यामुळे कारलं अजिबात कडू होणार नाही. चला तर मग बनवूया. त्यासाठी कारली आधी धुवून घ्यायची आणि मधोमध त्याचे 2 भाग करायचे आणि सोलणीच्या साहाय्याने आतले बी काढून घ्यायचे आणि असे उभे काप करून घ्यायचे किंवा गोल केले तरी चालेल, तुम्हाला जसे आवडत असेल तसे. हे परत एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 1-2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग 1 मोठा चमचा भरून मीठ टाकलं आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून रात्री ठेवून द्यायचं. रात्रभर हे असंच ठेवायचं आहे. असं केल्यामुळे त्यातला कडूपणा थोडा निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं परत एकदा धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि 3-4 मिनिटं उकडून घ्यायचे आहे. जास्त शिजवायचे नाही, अगदी मऊ नाही करायचे आणि गाळून घ्यायचं. हे गार झालं की मग आपण त्यात पाव चमचा मीठ टाकलं आहे, 1 चमचा तांदूळ पिठी टाकली आहे, 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि धणेपूड टाकली आहे आणि हे सर्व मिक्स करून ठेवायचं. याला पाणी लावायचं नाही. कारल्याच्या ओलसरपणामुळे त्याला मसाला चिकटून राहतो. आता हे आपण तळून घ्यायचे आहेत. कारले आपल्याला 60-70% तळायचे आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मालाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता काढून घेऊ आपण. हे तळून झाले आहे. तुम्हाला जर का हे असेच खायचे असतील तर कुरकुरीत होईपर्यंत तळायचं. आता फोडणी देऊया. मोहरी जिरं तडतडलं की मग 1 मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा. कांद्याचा रंग बदलला की मग 1 टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला. टोमॅटो मऊ झाल्यावर आपल्याला हळद, लाल तिखट आणि धणेपूड टाकली आहे आणि थोडा गरम मसाला टाकला आहे. मसाल्याचे प्रमाण व्हिडिओत दिलेले आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले करू शकता. मसाले 1-2 मिनटं परतून झाले की मग त्याच्यात 2 चमचे दही टाकलं आहे मी आणि हे लगेचच हलवायचं आणि हे दही शिजलं की मग आपण त्यात कारली टाकायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. ही भाजी सकाळी डब्याला किंवा दुपारच्या जेवणालाही तुम्ही बनवू शकता. झटपट होते आणि छान बनते. अजिबात कडू होत नाही. अशा पद्धतीने तर तुम्ही भाजी बनवली तर. कारलं बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.